हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदरशी अशी बॅग तयार करणार आहोत। चला तर बघूया। बघा, मी याच्यामध्ये फॉर्म शीटचा वापर केलेला आहे आणि क्यूट करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी खाली जे आपले जुने पुराणे गाऊन असतात त्याचा वापर केलेला आहे आणि वरती मी एक जुनी साडी होती, त्याचा वापर केलेला आहे। तर असे एकूण आपल्याला मी हे 3 पीस घेतलेले आहे। मी तुम्हाला दाखवते, 2च दाखवले आता सध्या, नंतर मी नंतर दाखवणार आहे। तर बघा, तुमच्याकडे ज्या डिश असेल तर ती डिश घ्यायची आहे। आता बघा, ही डिश खूप मोठी वाटत होती कारण की ही जे आपण शिलाई ते खालचं जे चौकोन आहे त्याच्यापेक्षा बाहेर येतो, तिथं अशी डिश घ्यायची आहे की त्याच्या आजूबाजूला ही जागा राहिली पाहिजे। तर बघा, ही डिश परफेक्ट आहे। तर आता ह्या डिशचं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। तर बघा, मी असे 2 कटिंग करून घेतलेले आहे, 2 वर्तुळ घेतलेले आहे आणि याचं पूर्ण जे वर्तुळाचं माप आहे 7.5 इंच आहे। 7.5 त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी वरची बाजू आहे त्या ठिकाणी परत एकदा शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारल्यानंतर बघा, ही जी वर्तुळ आहे याला आपल्याला पूर्ण मोजून घ्यायचं आहे। तर कुठेतरी एक निशाणी करून घ्यायची आहे। तर बघा, मी इथे निशाणी करून घेतलेली आहे आणि त्या निशाणीपासून सुरुवात करायची, परत त्याच निशाणीपर्यंत मोजायचं आहे। तर बघा, मी अशा पद्धतीने मोजून घेते म्हणजे आपल्याला परफेक्ट माप भेटून जातं। तर असं आपल्याला पूर्ण मोजून घ्यायचं आहे। तर हे बघा, मी 22 इंच असं हे माप घेतलेलं आहे। पूर्ण हा आपल्याला 22 इंचचा पट्टा झालेला होता। तर बघा, हा जो पट्टा आहे हा पूर्ण 22 इंचचा आहे आणि त्याची जी रुंदी आहे 7.5 इंच आहे। तर बघा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही समजा 5 घेऊ शकता, 4 घेऊ शकतात। तर मी 6.5 इंच हा पूर्ण उंची घेतलेला आहे आणि त्याचं पूर्ण माप 22 इंच आहे। तर बघा, हा मी परत एक पट्टा तयार करून घेतलेला होता, तो 7.5 इंचाचा आहे आणि टोटल 8 इंचाचा आहे। आपल्याला फक्त एवढंच लागतं, पण हा माझ्याकडनं जास्त एक्स्ट्रा झाला होता, पण मी नंतर ते कट करून घेणार आहे। तर असं आपल्याला हात जोडायचा आहे, पण त्याच्या आधी आपल्याला त्याथे चेन जोडून घ्यायची आहे। बघा, हा जो पट्टा आहे ही साडीचा जो पदर असतो ना तो पदर होता। तर एक चेन घेतलेली आहे 22 इंचाची आणि या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे आणि टॉप टिचही करून घ्यायचं आहे। तर बघा, शिलाई मारून टॉप टिच करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला जो पट्टा मी तुम्हाला दाखवला होता छोटासा, तर तो भाग घ्यायचा आहे आणि व्यवस्थितपणे असं ठेवून इथे शिलाई मारायची आहे। नंतर परत या ठिकाणी दुमडून या ठिकाणी टॉप टिच करायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे आहे ते कट करायचं आहे। तर बघा, टॉप टिच बी करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला याचं जे पूर्ण माप होतं हे होतं 27 इंच। तर बघा, आपल्याला एवढं नाही लागणार आहे, आपल्याला फक्त जे किती माप निघालं होतं आपल्याला 23 इंच का 22 इंच तेवढंच आपल्याला लागणार आहे। तर एक्स्ट्राचं मी नंतर कट करून घेईल। तर बघा, मी एक मार्किंग जी आधी केलेली होती त्या मार्किंगपासून आणि इथून सुरुवात करणार आहे। तर हे बघा, असं आपल्याला ठेवायचं आहे, दोन्ही बाजू समोरासमोर आली पाहिजे आणि ही जी मार्किंग आपण केली होती ती आपली ही चेनीच्या साईडला अशी व्यवस्थितपणे ठेवायची आहे आणि याला पूर्ण हे जे वर्तुळ आहे ते जॉईन करून घ्यायचं आहे। तर बघा, मी काय करते आता, पिना ज्या आहे माझ्याकडे त्या पूर्ण याला मी जोडून घेत आहे। पिनाने काय होतं, परफेक्ट येतं आणि कुठेही चुका होत नाही। तर बघा, जे नवीन टेलरचं काम शिकत आहे त्यांनी खरंच पिनाचा वापर करा। बघा, खूप प्रकारचे पिना मार्केटमध्ये आलेले आहे, तुम्ही त्या घेऊन अशा जोडूनही घेऊ शकतात। तर बघा, मी हा वर्तुळ पूर्ण जोडून घेतलेला आहे। नंतर मी हळूहळू या ठिकाणी शिलाई मारून या पिना काढून घेईल। तर बघा, तुमच्याकडे अशा पिना नसतील तर तुम्ही अशा पिनाही वापरू शकतात किंवा मार्केटमध्ये अशा पिना आलेल्या असतात तर यासुद्धा तुम्ही वापर करू शकतात। पण पिनाचा वापर केल्याने काय होतं, परफेक्ट येतं, आपल्या इथे काहीही चूक होत नाही, खूप छान होतं। मी खूप वेळेस करून बघितलेलं आहे, तुम्ही नक्की तसं ट्राय करा। तर बघा, इथे मी एक्स्ट्राचं जे आहे ते मी नंतर कट करून घेईल आणि हा वर्तुळ आपल्याला असा शिलाईने जॉईन करायचा आहे। तर बघा, आपला हा वर्तुळ जॉईन झालेला आहे, कुठेही काही दिसत नाही आणि खूप सुंदरसा हा याचा माप आलेला आहे, परफेक्ट माप आलेला आहे। त्याच्यानंतर आपला हा जो वर्तुळ आहे याला बी मी एक निशाणी करून घेतलेली आहे आणि चेनची जी साईड आहे या ठिकाणी चेन येते आपली, तर तिथून मी सुरुवात करणार आहे। थोडंसं एक्स्ट्रा होतं, मी ती कट करते। तर बघा, इथून मी सुरुवात करणार आहे हा वर्तुळ जोडायला आणि पूर्ण हा आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा, मी तुम्हाला दाखवते, हा वर्तुळ आपला परफेक्ट झालेला होता कारण की याचं जे माप आणि आपण पिनाच्या साहाय्याने आपण जोडतो तर सगळं व्यवस्थित पडतं। कारण की खूप जणी नवीन असतात बघा टेलरचं काम करण्यासाठी किंवा त्यांना भरपूर गोष्टी येतात, पण अशा जे जोडजाडच्या असते वस्तू ज्या वर्तुळ जोडणं हे तर ते अवघड वाटतं। तर त्याने पिनाच्या साहाय्याने वर्तुळ जोडा
आणि याच्यामध्ये आपण फॉर्म सीटचा वापर केलेला होता. तर अगदी खूप सुंदर ही बॅग बनते. नंतर तुम्ही पुढे बघणारच आहे. तर बघा, तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितला असेल तर नक्की लाईक करा. तर बघा, हा वर्तुळ आपला जोडून झालेला आहे. दोन्ही साईडनी छानपैकी आपले हे वर्तुळ जॉईन झालेले आहे. चला आता मी याचा फायनल लुक दाखवते. तर बघा, असा हा आपला फायनल त्याचा लुक झालेला आहे. तर बघा, हे किती सुंदर हा आपलं. याच्यामध्ये तुम्ही मेकअपचं सामान, शिलाईचं सामान या काहीही ठेवू शकतात. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी टॉप स्टिच करायचं आहे. चेन आपल्या आत म्हणजे आपण जे चेन ओपन करतो अटकू नये म्हणून, तर याला पूर्ण हा जो वर्तुळ आहे या ठिकाणी टॉप स्टिच करायचं आहे. टॉप स्टिच कसं करायचं की ही जी साईड आहे त्याला मध्येही टाकून शिलाई पूर्ण याला मारायची आहे. त्याच्या आधी मी काय करणार आहे की वरती एक हँडल बसवणार आहे. तर अशी एक पट्टी घेतलेली होती आणि ती आहे 9.5 इंचाची. तर एक छोटीशी अशी पट्टी आपल्याला घ्यायची आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला वर्तुळ जोडायचं आहे. म्हणजे आपल्याला हे हँडल जोडून घ्यायचं आहे. तर बघा, आपलं हँडलही जोडून झालेलं आहे आणि टॉप स्टिच बी करून झालेलं आहे. तर चला तुम्हाला दाखवते. इतकी सुंदर ही बॅग आपली बनली होती. कोणालाही बनवता येईल आणि अगदी मी सोप्या पद्धतीमध्ये सगळं सांगितलेलं आहे. बघा, याच्यामध्ये मी फॉर्म सीटचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे समजा फॉर्म सीट नसेल तर तुम्ही गव्हाच्या गोणीचाही वापर करू शकतात. तर गव्हाच्या गोणीपासून मी अजून एक बॅग बनवलेली होती, ती बघा ही. तर ही मी गव्हाच्या गोणीचा वापर करून ही बॅग बनवलेली होती. तुमच्याकडे फॉर्म सीट नसेल तर गव्हाची गोणी 100% असेलच. तर खूप मजबूत बनते आणि तुम्ही बघू शकता की गव्हाची गोणीचा वापर केलेला आहे आणि ब्लाऊज जुनी गाऊन आहे आणि ब्लाऊज पीस आहे. तर खूप सुंदर अशा बॅगी बनवा. आणि तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. परत भेटू अशा छान छान व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि कमेंट करायला विसरू नका. परत कोणता व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.